पुणे जिले के भोर तालुका के नरसापुर गांव में हुई इस जघन्य घटना ने पूरे प्रदेश को झकझोर दिया है। एक मासूम बच्ची के साथ दुष्कर्म के बाद उसकी हत्या कर दी गई, जिस पर मंत्री आदित्य तटकरे ने कड़ी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा है कि आरोपी को किसी भी हाल में बख्शा नहीं जाएगा और सख्त से सख्त कार्रवाई की जाएगी। उन्होंने पीड़ित परिवार के प्रति संवेदना व्यक्त करते हुए कहा कि सरकार हर स्तर पर उनके साथ खड़ी है। योजनेतून काय फायदा आहे? मी खरं तर एक तर लाडकी बहीण आणि त्या प्रसंगामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एक तर झालेला प्रकार, झालेली घटना ही अतिशय निंदनीय, घृणास्पद आहे. अतिशय खऱ्या अर्थानं वेदना देणारी आहे. मी समजू शकते की त्या कुटुंबाची सध्याच्या परिस्थितीमध्ये काय मानसिकता असेल. एका चिमुकली सोबत झालेला हा संबंध प्रकार हा खऱ्या अर्थानं माणुसकीला काळीमा फासणार आहे. मी सकाळपासून खरं तर तिथं संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. काही वेळापूर्वी माझं तिथल्या जे स्थानिक आमदार आहेत शंकरजी मांडेकर, हे त्या गावामध्ये सकाळपासून आहेत आणि त्यांच्या मार्फत माझा तिथल्या ग्रामस्थ आणि तिथल्या कुटुंबासोबत, पीडित कुटुंबासोबत संपर्क झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीही त्यांच्यासोबत फोनद्वारे त्यांचाही संपर्क झाला आणि खऱ्या अर्थानं हा जो संबंध प्रकार घडलेला आहे, आम्ही तिथल्या पोलीस यंत्रणेला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की जो आरोपी आहे, जो नराधम आहे, एकतर त्याला कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला खऱ्या अर्थानं कडक शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून जी काही त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने जी काही कारवाई असेल ती त्या ठिकाणी करण्यात यावी. आणखीन ग्रामस्थांकडे, आणखीन कुटुंबाकडे जर काही अधिकची माहिती असेल जी पोलिसांच्या रेकॉर्डवर अद्यापपर्यंत आलेली नसेल तर ती सुद्धा आणखीन त्याच्यामध्ये नोंदवून घ्यावी. आम्ही त्या कुटुंबाला आणि त्या ग्रामस्थांना सुद्धा आम्ही आश्वासित केलंय की त्यांच्या सूचनेनुसारच, त्यांच्या विनंतीनुसारच सरकारी वकील हा शासनाच्या वतीने नियुक्त केला जाईल. ती हमी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून आणि विभागाच्या म्हणजे गृह विभागाच्या वतीने सुद्धा दिली. महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने सुद्धा आम्ही ज्या काही कुटुंबाला या संबंध प्रक्रियेमध्ये झालेल्या प्रकरणामध्ये जो काही एक म्हणजे शेवटी न्यू वीडियोस की अपडेट पाने के लिए सब्सक्राइब करें इंडियन न्यूज को और बेल आइकन को दबाएं। ये है इंदू ब्रॉडकास्टिंग प्राइवेट लिमिटेड और आप देख रहे हैं इंडियन न्यूज, हर पल, हर क्षण, हर सच।